व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एरिया टू फोकस ऑन जेव्हा सर्व्हिस इंडस्ट्री आपल्याला वाढवायची असते? तुम्हाला जर सर्व्हिस एरिया वाढवायची असते तर तुम्हाला आयदर ते कस्टमर बेसमध्ये वाढवायचं असतं किंवा व्हॅल्यू ऑफ युअर टाईममध्ये वाढवायचं असतं. एखादा उद्योजक असा असतो सर्व्हिस सेक्टरमध्ये की त्याला त्याचे कस्टमर बेस वाढवायचं असेल तर ते वाढवण्यासाठी त्याला टीम बनवावी लागेल. ही हॅव टू क्रिएट अनदर टीम ऑफ पीपल जे त्याच सर्व्हिसेस देतील जे तो स्वतः देतोय. कस्टमरला नेहमी तो माणूस स्वतः हवा असतो की त्यामुळे त्याचा टाइम लिमिट कंट्रोल होत नाही आणि ही स्टार्ट ट्रेडिंग टाइम ॲज अ सर्व्हिस. तर ह्याच्यातून बाहेर येऊन त्याला एक असं फॉर्मॅट बनवावं लागेल की जिकडे तो नसतानाही त्याची सर्व्हिस तो मार्केटमध्ये देऊ शकतो. जसा तुमचा डिमांड वाढेल तशी तुमची व्हॅल्यू वाढते आणि जे मोठे उद्योजक असतात ना सर्व्हिस सेक्टरमध्ये त्यांच्या स्वतःच्या अवेलेबिलिटीचा रेट कार्ड वेगळा असतो. सो बरेच बिझनेस मॉडेल्स असतात, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस किंवा सबस्क्रिप्शन, फ्रँचायझिंग, ॲग्रिगेटर असे वेगळे मॉडेल असतात आणि आपण आज सर्व्हिस ह्या बिझनेस मॉडेलबद्दल बोलूया. सो सर्व्हिसमध्ये काय होतं की आपण टाईम ट्रेड करत असतो आणि पर्सनली आपल्याला इन्व्हॉल्व्ह होऊन सर्व्हिस द्यावी लागते जिथे ह्युमन सर्व्हिस हे असते. तर टाईम ट्रेडिंगपासून बाहेर येण्यासाठी बरेच स्ट्रॅटेजीज करावे लागतील मला वाटतं. आणि व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एरिया टू फोकस ऑन जेव्हा सर्व्हिस इंडस्ट्री आपल्याला वाढवायची असते? तुम्हाला जर सर्व्हिस एरिया वाढवायची असते तर तुम्हाला आयदर ते कस्टमर बेसमध्ये वाढवायचं असतं किंवा व्हॅल्यू ऑफ युअर टाईममध्ये वाढवायचं असतं. फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती असेल आणि तो एखाद्या विषयावर एक्सपर्ट असेल, तो आज एका ॲडवाईसचे 50,000 रुपये घेतोय. तर आता त्याला हा विचार करायचा आहे की हे 50,000चे मी 5 लाख रुपये कसे करू शकतो. सर दॅट इज रेव्हेन्यू इन्क्रीमेंट. एखादा उद्योजक असा असतो सर्व्हिस सेक्टरमध्ये की त्याला त्याचे कस्टमर बेस वाढवायचं असेल तर ते वाढवण्यासाठी त्याला टीम बनवावी लागेल. ही हॅव टू क्रिएट अनदर टीम ऑफ पीपल जे त्याच सर्व्हिसेस देतील जे तो स्वतः देतोय. तर त्याला कस्टमर बेस वाढवावं लागेल. काही उद्योजक काय करतात, दोन्ही करतात. व्हॅल्यू ऑफ दी कॉस्ट ऑफ दी सर्व्हिस पण वाढवतात आणि नंबर ऑफ पीपल इन द सेगमेंट ऑल्सो म्हणजे नंबर ऑफ पीपल इन द टीम सुद्धा वाढवतात, म्हणजे धंदा सुद्धा वाढतो. लाईक आपले एक मित्र आहेत जे कंपनी सेक्रेटरी आहेत आणि ते स्वतः एक्सपर्ट आहेत, पण त्यांनी आता मला वाटतं 250-300 लोकांची टीम बनवलेली आहे. कंपनी सेक्रेटरीचा ग्रुप बनवलेला आहे आणि कस्टमर बेस वाढवलाय प्लस चार्जेस पर कस्टमर पण वाढवल्या असेल असं मला वाटतंय. तर या दोन्ही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. परंतु सर्व्हिसेस सेक्टरमध्ये रेव्हेन्यूवर फोकस असणं फार गरजेचं आहे. आणि सर्व्हिसेसच्या बिझनेसमध्ये अनलाईक मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल इन्व्हेस्टमेंट नसते. इट इज नॉलेज इन्व्हेस्टमेंट आणि कलेक्टिव्ह नॉलेज इन्व्हेस्टमेंट. म्हणजे एखादा उद्योजक असतो तो स्वतः नॉलेजेबल आहे, मग त्याच्याबरोबर तो अजून लोकांना निगडीत करतो. त्यांचा नॉलेज प्लस त्याचं नॉलेज हे मिळून सर्व्हिसेस काय देऊ शकतो याच्यावर हा गेम अवलंबून आहे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळे सर्व्हिसेसचं सेक्टर म्हणजे बिझनेस ऑपरेट करू शकता. जसं मी पण सर्व्हिसेस सेक्टरमध्ये होतो. लाईक सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेड वॉज कम्प्युटर एज्युकेशन आणि कम्प्युटर एज्युकेशन इज नथिंग बट सर्व्हिसेस. म्हणजे पीकमध्ये जेव्हा सेंट अँजेलोस कम्प्युटर क्लासेस चालायचे, कारण 2018मध्ये आम्ही ते बंद केले. लोक आज शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये कम्प्युटर शिक्षण घेऊन येतात. तर ॲट द पीक माझ्याकडे 640 एम्प्लॉईज होते. तर 640 लोक मिळून तेच करायचे जे मी एक कम्प्युटरवर सुरू केलेलं 1993 मध्ये. तर एक्सपान्शन इज पॉसिबल इन मल्टिपल फॉर्म्स डिपेंडिंग ऑन द बिझनेस दॅट यू आर ऑपरेटिंग. करेक्ट. पण सर्व्हिसमध्ये पण वेगळ्या प्रकारच्या सर्व्हिस असतात. टेक्निकल सर्व्हिस असेल किंवा सॉफ्टवेअर सर्व्हिस असेल, पण जिकडे एक प्रोफेशनल सर्व्हिस द्यायची असते, म्हणजे कंपनी सेक्रेटरी असेल किंवा कंपनी कॉस्ट अकाउंटंट असेल किंवा चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा लॉयर असेल, तर यांना ना कस्टमरला नेहमी तो माणूस स्वतः हवा असतो की त्यामुळे त्याचा टाइम लिमिट कंट्रोल होत नाही आणि ही स्टार्ट ट्रेडिंग टाइम ॲज अ सर्व्हिस. तर ह्याच्यातून बाहेर येऊन त्याला एक असं फॉर्मॅट बनवावं लागेल की जिकडे तो नसतानाही त्याची सर्व्हिस तो मार्केटमध्ये देऊ शकतो. तर हे कसं काय आपण करू शकतो? गेम सिम्पल आहे. म्हणजे जसा तुमचा डिमांड वाढेल तशी तुमची व्हॅल्यू वाढते. आणि जे मोठे उद्योजक असतात ना सर्व्हिस सेक्टरमध्ये त्यांच्या स्वतःच्या अवेलेबिलिटीचा रेट कार्ड वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल आता समजा लॉयर्समध्ये जर आपण धरलं तर जर तुम्हाला हरीश साळवे पाहिजे असेल किंवा जर तुम्हाला मुकुल रोहतगी पाहिजे असेल तर त्यांची कॉस्ट निराळी असते. म्हणजे त्यांच्या ज्युनियरची कॉस्ट किंवा त्यांच्या टीममधल्या लॉयरची कॉस्ट आणि त्यांच्या स्वतःची कॉस्ट
जमीन आसमानचा फरक असतो. म्हणजे मुकुल रोहतगी विल चार्ज यू से फॉर एक्झाम्पल 25 lakhs पर अपीअरन्स. त्याच्याच ऑफिसमधला दुसरा एखादा व्यक्ती 1.5 लाख रुपये घेईल किंवा 4 लाख रुपये घेईल किंवा 5 लाख रुपये घेईल. तर इट डिपेंड्स की तुम्हाला वेदर यू कॅन अफोर्ड दॅट सर्व्हिस. जर तुम्हाला तो मेन माणूस हवा असतो, आता मोठे कॉर्पोरेट जे असतात त्यांना फरक नाही पडत, कारण दॅट कॉस्ट इज अन एक्सपेंडिचर टू दी अकाउंट. तर टॅक्स भरण्यापेक्षा त्याची कॉस्ट चुकवलेली बरी, म्हणजे रिझल्ट तरी तुम्हाला चांगला मिळू शकेल असा अंदाज असतो. आता मला एखाद्या पेशंटला हार्ट बायपास करायचा असेल तर हिल गो टू डॉक्टर पांडा. आता डॉक्टर पांडाचे 2 प्रॉब्लेम आहेत. एक तर त्यांच्या टाईमची अवेलेबिलिटी आणि त्यांची कॉस्ट. जर तुम्हाला ते दोन्ही झेपत असतील तर यू विल टेक डॉक्टर पांडा ॲज युअर डॉक्टर फॉर बायपास ऑपरेशन, हार्ट बायपास. तर प्रत्येक प्रोफेशनल कम्स विथ अ टाईम कॉस्ट आणि सर्व्हिस कॉस्ट, म्हणजे त्याची टाईमची अवेलेबिलिटी आणि त्या सर्व्हिसची कॉस्ट. तुम्हाला तसंच घडलं पाहिजे. जर इफ यू आर इन टू सर्व्हिसेस अँड यू वॉन्ट टू डिलिव्हर सर्व्हिसेस पर्सनली, तर तुमची व्हॅल्यू एवढी वाढली पाहिजे की निवडक लोकच तुम्हाला अफोर्ड करू शकतील, आणि जे नाही करू शकतील त्यांना तुमचे टीम मेंबर सर्व्हिस करणार. दॅट इज हाऊ सर्व्हिस सेक्टर ऑपरेट्स. दुसरी गोष्ट, आता अनेक हॉस्पिटल चालवणारे जे लोक आहेत, हॉस्पिटल इज ऑल्सो सर्व्हिस. तर हॉस्पिटलचा मालक हा एक उद्योजक असतो अनेक वेळेला. म्हणजे एक काळ असा होता की जो डॉक्टर असतो तोच हॉस्पिटल चालवतो. आता असं नाही आहे. तर देर आर पीपल हू मॅनेज दी हॉस्पिटल, आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या इन्फ्रास्ट्रक्चर सकट तो मॅनपॉवर रिसोर्सेस पण मॅनेज करतो. त्याच्यासाठी मॅनपॉवर रिसोर्सेस आर डॉक्टर्स. तर त्या डॉक्टर्समध्ये त्यांचे प्राईस कार्ड असतात, रेट कार्ड असतात की या डॉक्टरची कॉस्ट एवढी, त्या डॉक्टरची कॉस्ट तेवढी. तर कोणतरी उद्योजक त्यांना चालवतोय आणि त्यांच्या सर्व्हिसेसना मार्केट क्रिएट करतोय, डिमांड क्रिएट करतोय आणि सप्लाय जनरेट करतोय. तर इट डिपेंड्स ऑन व्हॉट टाईप ऑफ अ सर्व्हिस एंटरप्रेनर यू आर. आता कम्प्युटर क्लासेसमध्ये अगोदर मी स्वतः शिकवायचो, त्याच्यानंतर मी स्टाफ अपॉइंट केला आणि ते स्टाफ टीचर्स अपॉइंट करून त्यांच्या मार्फत मी त्यांना शिकवायला लागलो. सुरुवातीला ॲडमिशन घेणं माझं काम होतं, काउन्सिलिंग करणं माझं काम होतं, शिकवणं माझं काम होतं, कम्प्युटरमध्ये जर काय गडबड झाली तर त्याला रिपेअर करून घेणं माझं काम होतं, सगळंच माझं काम होतं. जसा व्यवसाय वाढत गेला तसं मी डेलिगेट करत गेलो, डेलिगेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आणि डेलिगेशन ऑफ अथॉरिटी. तर ॲज अ सर्व्हिस उद्योजक, म्हणजे सर्व्हिस सेक्टरमध्ये जर तुम्ही उद्योजक असाल तर तुम्ही तुमची ग्रोथ जर्नी मॅप केली पाहिजे आणि तुमच्या आवडीची गोष्ट असली पाहिजे. म्हणजे अनेक असे लॉयर असतात किंवा चार्टर्ड अकाउंटंट असतात ज्यांना स्वतःला कस्टमर हँडल करायला मजा वाटते, त्यांना बरं वाटतं. तर ही कॅन इन्क्रीज दिस व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस, व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस. आणि क्वांटम ऑफ सर्व्हिस तो वाढवू शकतो बाय टेकिंग ॲडिशनल पीपल इन द टीम. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. आता शाहरुख खान असेल किंवा सलमान खान असेल तर हे प्रोड्युसर झालेत, म्हणजे ते स्वतःला पण अफोर्ड नाही करू शकत, तर ते दुसऱ्या कुठच्या तरी ॲक्टरला घेतात आणि पिक्चर बनवतात. तर ओव्हर देअर हिज प्रोडक्शन हाऊस इज द प्रोड्युसर ऑफ दॅट कॉन्टेंट, आणि ॲक्टर कोणतरी वेगळा असतो. तर गरजेचं नाही की प्रत्येक पिक्चरमध्ये तुम्हीच हिरो झाले पाहिजे. म्हणजे जर तुम्ही जर कोणाला परवडत असाल तर तुम्ही करा, नसेल तर तुमच्या टीममधनं कोणतरी करेल. तर दॅट इज हाऊ यू हॅव टू प्लॅन युअर बिझनेस इन सर्व्हिस सेक्टर. ग्रेट. बऱ्याचदा ना उद्योजकांना असं वाटतं की मी जर प्राईस इन्क्रीज केली तर माझे कस्टमर निघून जातील, किंवा एका ठराविक मार्केट प्राईजला आपण डील करत असतो आणि नंतर सडनली प्राईस जर वाढवली तर मी असं नेहमी म्हणतो की तुम्ही प्राईस डबल केली तर अर्धे कस्टमर निघून जातील पण टर्नओव्हर सेम राहील. त्यामुळे प्राईस इन्क्रीज करायला जी भीती असते ना ती लोकांना जास्त असते. त्यामुळे जर ब्रँड केला आणि जर जास्त इन्क्वायरीज मिळवल्या आपण तर आपण इझिली वी कॅन अफोर्ड टू लूज द कस्टमर. तर प्राईस इन्क्रीजसाठी व्हॉट आर द स्ट्रॅटेजी? सिम्पल आहे, तुमची व्हॅल्यू तुम्ही वाढवून घेतली पाहिजे. म्हणजे डिपेंड्स ऑन द रिझल्ट. सर्व्हिसमध्ये व्हॉट मॅटर्स इज द आउटकम. मी जी सर्व्हिस देतोय त्याच्याने माझ्या कस्टमरला फायदा किती झाला. म्हणजे इट हॅज टू बी अनअवॉइडेबल. म्हणजे त्या कस्टमरला तुमच्याशिवाय पर्याय नसला पाहिजे. इफ यू आर स्वॅपेबल, म्हणजे जर मी जर तुम्हाला चेंज केलं आणि मला त्याच्याने काहीच फरक पडणार नाही तर आय विल चेंज. आता एखादा सर्व्हिसवाला मला समजा महिन्याचे 5 लाख रुपये चार्ज करतोय, पण मला माहिती आहे की मी याला बदलूच शकत नाही, हा मला 5 कोटीचा फायदा करून देतोय. तर तुम्ही जर 5 लाखाचे 10 लाख केले तरी मी कंटिन्यू करणार. परंतु जर 5 लाखातच मी तुमच्या सर्व्हिसेस बरोबर खुश नसणार तर मला हमखास दुसरा कोणतरी मिळेल 3 लाखाला किंवा 4 लाखाला
किंवा मी दुसऱ्याला 7 लाख रुपये देईन पण आय विल रिप्लेस यू, तर तुमच्या आउटकमवर तुमचं भविष्य निर्भर असतं. तुमचा सक्सेस रेशो काय आहे, तुम्ही रिझल्ट काय देता, तुम्ही आउटकम काय देता, याच्यावर अवलंबून असतं तुमच्या कस्टमरचा निर्णय. आता माझे अनेक असे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, अनेक लोक मला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, अनेक लोकांना मी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. तर कुठच्या तरी बिझनेसमध्ये तुम्ही माझे कस्टमर आहात आणि कितीतरी बिझनेसमध्ये मी तुमचा कस्टमर आहे. तर आउटकम मॅटर्स. लोक समजा लोकांना काय आजार असला तर ते अमेरिकेला प्रवास करून त्यांचं ऑपरेशन तिकडे करून येतात का? म्हणजे जस्ट इमॅजिन एफर्ट कॉस्ट, मनी कॉस्ट, टाइम कॉस्ट आणि कॉस्टची कॉस्ट, या सगळ्या खर्चांना बर्दाश्त करून जर माणूस तिथपर्यंत प्रवास करतोय म्हणजे तिथे मिळणारी सर्व्हिस जी आहे दॅट इज आउटस्टँडिंग, गॅरंटेड. आणि त्या व्यक्तीचे रिझल्ट्स एवढे जगप्रसिद्ध आहेत की मला चान्स नाही घ्यायचा, मला त्याच्याचकडे जायचं आहे. अनेक लोक सर्व्हिसेससाठी त्या व्यक्तीची वाट पाहतात. म्हणजे त्या व्यक्तीने, तो ज्योतिष असेल, डॉक्टर असेल, लॉयर असेल, चार्टर्ड अकाउंटंट असेल, बिझनेस कन्सल्टंट असेल, हेअर स्टायलिस्ट असेल, टेक्नॉलॉजी कन्सल्टंट असेल, आपण त्या व्यक्तीची वाट पाहतो कारण त्यांनी ते आपल्या मनात कमावलंय, कारण त्याचे आउटकम्स एवढे चांगले आहेत, त्याचे रिझल्ट्स एवढे सुंदर आहेत. तर इट इज ऑल डिपेंडेंट ऑन तुम्ही किती उत्कृष्ट काम करता. तुमच्या कामाची कला एवढी उत्कृष्ट असली पाहिजे की दे विल वेट फॉर यू. एखादा फोटोग्राफर असेल, आता जे मोठे फोटोग्राफर आहेत ते अवेलेबल नसतात, तर तुम्ही थांबतात त्यांच्यासाठी. इतर फोटोग्राफर तुमच्यासाठी थांबतात की तुम्ही कधी हो म्हणणार आणि ते तुम्हाला क्लिक करतील. तर इट इज ऑल अबाउट तुमचं स्किल. आणि सर्व्हिस सेक्टर इज नथिंग बट स्किल सेट्स. तुमची स्किल इतरांपेक्षा किती चांगली आहे आणि तुम्ही किती चांगली सर्व्हिस देऊ शकता आणि त्या सर्व्हिसेसच्या मार्फत तुम्ही किती चांगला रिझल्ट देऊ शकता तुमच्या कस्टमरला, याच्यावर पूर्ण गेम अवलंबून आहे. करेक्ट. आणि स्केल करण्यासाठी मला वाटतं तुमची जी क्वालिटी आहे ती तुम्ही डुप्लिकेट कशी करू शकता. म्हणजे फॉर अ फूड बिझनेस तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये खाल्लं तर दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये पण तीच चव मिळेल. त्यामुळे जिथे मालक आहेत तिथेच मी जातो आणि दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये जात नाही किंवा दुसऱ्या सेंटरमध्ये जात नाही. तर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस ऑल्सो फॉर सर्व्हिस इंडस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याला आपण प्रोडक्टायझेशन ऑफ द सर्व्हिस असं म्हणू शकतो. सो ही क्वालिटी मेंटेन करण्यासाठी व्हॉट इज द स्ट्रॅटेजी? सिस्टम्स अँड प्रोसेसेस म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे तुम्ही म्हणालात, तुमच्या प्रश्नातच उत्तर मिळालं मला. इट इज स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसेस. आता सॉफ्टवेअर इज ऑल्सो अ सर्व्हिस. आता त्याला सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस नावाचा सुद्धा बिझनेस सॅस अनेक वर्षांपासून सुरू झाला, ज्याला आपण म्हणतो सॅस. ज्या व्यक्तीला ते सॉफ्टवेअर विकत घेता येत नाही तो त्याचा टाइम शेअर करतो, म्हणजे सर्व्हिस शेअर करून घेतो की बाबा मी तुम्हाला मंथली एवढे पे करू शकतो. आणि मग तो उद्योजक जो असतो तो 10 कस्टमर्सना त्याचं सॉफ्टवेअर विकण्यापेक्षा 1000 कस्टमर्सना रिटेनरवर आपल्या सबस्क्रिप्शनवर आपण आपल्या सर्व्हिसेस तो देतो. नाउ दिस इज ऑल हॅज टू बी ऑपरेटेड इन अ फॉर्मॅट. त्याला सिस्टम सर्व्हिस असली पाहिजे, बॅकअप सर्व्हिस असली पाहिजे. बॅकअप देण्यासाठी सॉफ्टवेअर जरी असला ना तरी त्याच्या मागे लोक असतात. म्हणजे जर तुम्हाला कस्टमायझेशन करायचं असेल, हँड होल्डिंग करायचं असेल, ॲडॅप्टेशन करायचं असेल, मॉडिफिकेशन करायचं असेल तर तुम्हाला ती सर्व्हिस द्यावी लागते कस्टमर टू कस्टमर. आणि तो कस्टमर तुम्हाला सबस्क्रिप्शन बेसिसवर पैसे देत चाललेला आहे. व्हॅल्युएशनच्या गेममध्ये सबस्क्रिप्शन मॉडेलला सगळ्यात जास्ती व्हॅल्युएशन मिळतं, कारण तुमचे रेव्हेन्यूज डिफाईंड होतात आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम किती लोक ड्रॉप होतात आणि किती लोक ॲड होतात याचं पण प्रमाण ठरवलं जातं किंवा ते दिसण्यात येतं आणि त्यामुळे तुमचं व्हॅल्युएशन देखील सुरेख होऊ शकतं. तर तुम्हाला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसेस करणं गरजेचं आहे. दॅट कॅन बी डेट वाईज, दॅट कॅन बी टाईम वाईज, दॅट कॅन बी माइलस्टोन वाईज, दॅट कॅन बी ॲक्टिव्हिटी वाईज. ॲक्टिव्हिटी वाईज म्हणजे समजा जर चार्टर्ड अकाउंटंट असला तर तुम्हाला फायलिंग कुठच्या तारखेला झालं पाहिजे, कंप्लायन्सेस कुठच्या तारखेपर्यंत आटपलं पाहिजे. बरेच चार्टर्ड अकाउंटंट असे असतात की त्यांचं डिले होत राहतं आणि त्याच्यामध्ये कस्टमर सफर होतो, तर ही गेट्स रिप्लेस्ड. बरेच असे असतात जिथे कस्टमर कमजोर असतो पण चार्टर्ड अकाउंटंटच्या टीमचं फॉलोअप एवढं स्ट्रॉंग असतं की ते काम करवून घेतात. तर असे लोक देखील लोकांना आवडतात जे फॉलोअप करून कामं करून घेतात. तर तुमच्या सर्व्हिसची क्वालिटी एक्सलंट असली पाहिजे आणि यू शुड नॉट बी द ओनली एक्सलंट सर्व्हिस प्रोव्हायडर. युअर एंटायर टीम शुड बी अन एक्सलंट सर्व्हिस प्रोव्हायडर, ज्याला आपण म्हणतो ना प्रोॲक्टिव्ह वर्किंग. सर्व्हिसच्या सेक्टरमध्ये इफ यू आर अ प्रोॲक्टिव्ह सर्व्हिस प्रोव्हायडर
म्हणजे कस्टमरनी प्रश्न विचारल्याच्या अगोदर जर तुम्ही त्याला उत्तर द्यायला लागलात ना तर यू आर इनडिस्पेन्सिबल, यू आर कम्प्लिटली इनडिस्पेन्सिबल. इनडिस्पेन्सिबल म्हणजे तुम्हाला कस्टमर कधीच रिप्लेस नाही करणार. आणि म्हणून तर बरेच असे लोक असतात जे पिढी एका परिवाराबरोबर चालतच असतात. म्हणजे इट इज अ चार्टर्ड अकाउंटंट, इट इज अ Jeweler असू शकतो. इट इज अ ज्वेलर, इट इज अ डॉक्टर, इट इज सो मेनी व्हरायटीज ऑफ पीपल जे आपल्या जीवनामध्ये आपल्या बरोबर प्रवास करत राहतात. कारण त्यांनी आपला विश्वास जिंकलेला असतो, आपण त्यांच्या रिझल्ट बरोबर खुश असतो, आपण त्यांच्या सर्व्हिसेस बरोबर खुश असतो आणि आपल्यासाठी ते डिपेंडेबल आहेत. मला माहिती आहे की बाबा हा डॉक्टर रात्री 2 वाजता सुद्धा मला अटेंड करणारच आणि माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारच. आपण हमखास त्या डॉक्टरला सबकॉन्शियस माइंड पण त्यालाच डायल करतो फोन की डॉक्टर मला हा त्रास आहे, मला हा काय याचा उपचार असू शकतो आणि द डॉक्टर गिव्ज यू सोल्युशन. ग्रेट. आय थिंक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मला वाटतं ग्रोथ विल हॅपन ओनली बाय द व्हॅल्यू ऑफ द सर्व्हिस आपण इन्क्रीज करू किंवा कॉस्ट इन्क्रीज करू, प्राईस इन्क्रीज करू. पण जसं मगाशी म्हणालो की फिअर ही असते की माझ्याकडे कस्टमर नाही आहेत. तर मला असं वाटतं की एव्हरी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये ना लोकांनी त्यांच्या कस्टमरला एक्वायर करण्यासाठी काहीतरी करायला हवं. जसं एक पॉडकास्ट असू शकतो. एव्हरी सर्व्हिस इंडस्ट्री ओनर कॅन कम टू अ पॉडकास्ट आणि स्वतःचा अवेअरनेस क्रिएट करू शकतो आणि त्याच्यामुळे त्याचे लीड्स वाढतील आणि लीड्स आल्यानंतर ना ही कॅन हॅव म्हणजे त्याच्याकडे एक ताकद येईल की मी आता माझी कॉस्ट वाढवू शकतो कारण माझ्या इन्क्वायरी जास्त झालेल्या आहेत. तर व्हॅल्यू वाढवण्यासाठी मला वाटतं रीच वाढवणं जास्त गरजेचं आहे. व्हॉट डू यू थिंक? सर्व्हिस सेक्टरमध्ये यू शुड बिकम अ सेलिब्रिटी ऑफ युअर सेक्टर. आणि ते सेलिब्रिटी होण्यासाठी युअर व्हिजिबिलिटी इज इम्पॉर्टंट. आणि तुमची जेवढी चांगली व्हिजिबिलिटी तेवढी तुमची चांगली क्रेडिबिलिटी आणि जेवढी तुमची चांगली क्रेडिबिलिटी तुमच्या व्यवसायामध्ये तेवढी तुम्ही प्रॉफिटेबिलिटी मल्टिप्लाय करू शकणार. आणि पॉडकास्ट सुद्धा एक मार्ग आहे. म्हणजे पॉडकास्टिंगच्या मार्फत तुम्ही तुमच्या स्किल्सना डिस्प्ले करतायत, म्हणजे तुम्ही त्यांना एक्सप्लेन करतायत. तर तुमचे पोटेन्शियल कस्टमर्स आणि तुमचे एक्झिस्टिंग कस्टमर्स दोन्ही ते पाहतात आणि त्यांचं कॉन्फिडन्स वाढतं. तर ॲज अ सर्व्हिस प्रोफेशनल ऑर ॲज अ सर्व्हिस एंटरप्रेनर तुमची व्हिजिबिलिटी तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. आणि तेच घडतंय ना. म्हणजे ज्या सर्व्हिस सेक्टरच्या क्षेत्रातल्या व्यक्तीला PR मिळतं, नॅचरल PR, 2 टाईपचे PR असतात. एक असतं नॅचरल PR, एक असतं ॲक्टिवेटेड PR, ज्याला तुम्ही पेड करता. पण ते पण गरजेचं असतं. या दोन्ही गोष्टींनी तुमची व्हॅल्यू वाढते. तुमचा सेल्स फनल जेवढा ब्रॉड होतो ना, म्हणजे जेवढे जास्ती कस्टमर्स तुमचे वाढतात हू वॉन्ट यू, पण तुमच्याकडे वेळेचं लिमिट असल्यामुळे तुमची व्हॅल्यू वाढत जाते. आणि दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग फॉर एव्हरी सक्सेसफुल सर्व्हिस ओरिएंटेड एंटरप्रेनर. त्यांना सगळ्यांना तोच हवा असतो. तो अवेलेबल नसला तर मग 2nd डाऊन, 3rd डाऊन, 4th डाऊन, 5th डाऊन असं ठरतं ना. ॲक्टर्समध्ये म्हणा, डॉक्टर्समध्ये म्हणा, लॉयर्समध्ये म्हणा, सॉफ्टवेअर प्रोफेशनल्समध्ये म्हणा, बिझनेस कन्सल्टंट्समध्ये म्हणा, कोचेसमध्ये म्हणा. अनेक कोचेस असे जे महिन्याला 25-50 लाख रुपये पण चार्ज करतात आणि लोक पे करतात. तर सर्व्हिसेस देणाऱ्या संस्था असतात जसे मॅकेन्झी, दे आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. म्हणजे अनेक इंडस्ट्रीजचं टर्नओव्हर माइट बी देअर चार्जेस फॉर अ बिग इंडस्ट्री. तर आणि त्यांच्यामुळे त्या कंपनीची ग्रोथ पण होते. कारण मार्गदर्शन हे महत्त्वाचं असतं आणि मार्गदर्शन, गायडन्स इज अ सर्व्हिस. ॲस्ट्रॉलॉजर्स म्हणा, म्हणजे किती डिमांड आहे त्यांचा. 6 महिने, 8 महिने, 9 महिने ते बुक्ड असतात. ग्राफोलॉजिस्ट म्हणा, विनीत बनसोडे नेहमी अवेलेबल नसतात. तर यू हॅव टू बिकम विजिबल टू बिल्ड युअर क्रेडिबिलिटी, युअर विजिबिलिटी आणि युअर प्रॉफिटेबिलिटी. आणि हे पॉसिबल असतं. दिस आर एफर्ट्स विच आर रिक्वायर्ड. जर मी 10 तास काम करतोय आणि 1 तास त्याच्यातनं जर मी माझ्या PR साठी काढले तर त्याच्याने माझं डिमांड वाढू शकतं. आणि डिमांड वाढलं की ऑटोमॅटिकली तुमची व्हॅल्यू वाढते. ग्रेट. आय थिंक दॅट वॉज अ फॅन्टॅस्टिक डिस्कशन. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांसाठी आमच्या कॉन्टेंटला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि थँक्यू फॉर युअर टाईम सर. थँक्यू सो मच.